तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर विषय असा होता, आम्ही रात्री टाईम झाला होता त्याच्यामुळे ना इथं झोपलो होतो मित्राच्या चायनीज सेंटरवर. आणि आता सकाळी उठलो आणि उठायला पण बराच उशीर झाला, कारण की थंडी असल्यामुळं सूद पण येत नाही आणि उठू वाटत नाही. तर चला आपण निघू आपल्या कारखान्याकडे आणि बघू आपला रस्त्याला कसं हे होतं म्हणून. आणि बघू शकता आमचं काही एका ट्रॅक्टर नाही. आणि तुम्हाला तर माहिती सकाळी सकाळी उठल्यावर ट्रॅक्टर ते पुसावं लागतं म्हणून. आपला जॉनीवन पण मस्त भरलेला आहे आज. तिकडे एक ट्रॅक्टर आहे आपला आणि आपला जॉनी 2 सुद्धा इकडे. तर चला आपण आहे ना गोदड्या बिदड्या ठेवू आणि ट्रॅक्टर पुसून निघू. आपला जॉनी 2 पण मापातच भरलेला आहे, पण आपल्या जॉनी 1 मध्ये बरंच लोड आहे आज. तर चला आपण निघू. त्यासाठी पहिले गोदड्या ठेवावं लागणार आपल्याला. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे निघायच्या अगोदर आहे ना पहिले ट्रॅक्टर ते पुसून घ्यावं लागतं म्हणून. फायनली ट्रॅक्टर ते पुसून घेतलं. आता चक्कर मारू, बघू टायर हवा बिवा कमी झालेली आहे का. नाहीतर काही वेळेस असं होतं टायर टेकलेलं असतं आणि आपण निघतो. तर पूर्ण ओके. इकडे बघू शकता जाळ पण चालू आहे. आता शेकलो असतो आपण, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. चला आता निघू कारखान्याकडे. आणि आपल्या जोडीदार बघा खडे काढतोय टायरांचे, कारण की या रस्त्याला पूर्ण खडे. आपण बी काढू खडे. चला आता सगळं काम झालं, आपण ट्रॅक्टर चालू करू आता. तर आता तर ट्रॅक्टर चालू झाला. 2 दिवस आपण ट्रॅक्टर आपला चालूच होत नव्हता, कारण की आपल्या बॅटरीमध्ये पाणी पण नव्हतं. तर आता मस्त चालू झाला. तर चला निघू आता. आणि सकाळी सकाळी चालायचा एकच फायदा असतो, वाटावर आहे ना गर्दी पण कमी असते, नाही का. थंडीचं पण खूप प्रमाण आहे. फायनली आता आपण वागायला आलो आणि इथं आपल्याला ना ट्रॅक्टर ओढायची गरज पडते, कारण की चढ बरंच मोठं आहे. आपला जॉनी 1 पण आलेलं आहे. तर बघू एक इचेरू चढतो का नाही ट्रॅक्टर. तर मित्रांनो, हात तो चढ आहे जो जिथं आपल्याला टोचन लागतं. आणि बघू शकता ट्रॅक्टरांनी बरंच गड्डे करून ठेवलेले आहे. नाही तर ट्रॅक्टर पहिले बरंच लोड घेऊन चढायचं. पहिले तर आपण जॉनी 1 चढून बघणार आहे चढतो का नाही. सकाळचं तरी बरंच लोड घेऊन चढतं, पण उन्हाचं जिथं 25 चढतं तिथं 24 बी नाही चढत.
लईत लय 22 टन चढतं, कारण की उन्हामुळं डांबर पूर्ण हे झालेलं असतं ना. आपण टोचन नाही गेला. तर चला आपला एक ट्रॅक्टर चढला, आता आपले ट्रॅक्टर पण चढून घेऊ. तर बघू शकताय आपला पण मापात लोड आहे. आपल्या मित्राचं लोड थोडा जास्त आहे, कारण की ऊस 265 आहे. तर टेलरला आपण पिन टाकलेली आहे. तर बघू आता चढतं का. हे आपण केला तिकडून ये थर्ड. जमला जमला. तर मित्रांनो, फायनली आपलं ट्रॅक्टर एकदम मस्त चढलेलं आहे. आणि जसं आम्ही ट्राय केलं तसं तुम्ही पण करू नका, कारण की हे थोडा रिस्की पण आहे. रस्ता पण बघू शकता पूर्णपणे बारीक आहे.
विषय काय होतो, मोटरसायकल आली तर ती निघते, पण मोठी गाडी काय निघत नाही. एवढं तरी बरं झालं साईडने ना माती आपलं साईड पट्ट्या भरल्यामुळे आहे ना हे अडचण नाही येतात जास्त. ते आले तुटतात काय. साईड पट्ट्या भरल्यामुळं आता काय अडचण येत नाही. नाहीतर पहिले डायरेक्ट उभं करून घ्यायचं, ती गाडी पास होऊ द्यायची, मग निघायची. तर मित्रांनो आत्ता एवढं आलो आणि लगेच आपण काट्यावर आलो बरं का, कारण की कारखान्यात वाहनच नाही आहे. तर चला आता नंबर लावू, म्हणजे आपला काटा करून आतमध्ये जाऊ. तर फायनली आपला काटा झाला. चला आता आतमध्ये लावू ट्रॅक्टर. फायनली आपण कारखान्यात आलो, पण भरपूर वाहन आहे आपल्या पुढं. तरी आपल्याला जवळजवळ 1.5-1 तास लागेल खाली व्हायला ट्रॅक्टर, कारण की वाहनं भरपूर आहे आपल्या पुढं. तोपर्यंत आपण काय करू, नाश्ता आणि ते करून येऊ. चला मग जोपर्यंत नंबर येईन तोपर्यंत आपण आहे ना नाश्ता करून येऊ. आणि आपल्या जोडीदाराने रात्री काही जेवणच नव्हतं केलं, त्याच्यामुळं डबा शिल्लक राहिलेला होता. तर चला आपण मस्त हॉटेलमध्ये जाऊ आणि वडापाव म्हणा काही म्हणा तिथं जे असेल ते घेऊ आणि खाऊ. तर मित्रांनो फायनली बघू शकते ट्रॅक्टरने ते खाली व्हायचं चालू आहे. मागं ट्रक लागलेली आहे, पण तिथलं ट्रेन बंद झालेलं आहे. इथं एक साखर राहिलेले आहे आणि आपला जोडीदार रोज ऊस वाहतो तरी ऊसच खातोय, कारण की भूक पण लागलेली आहे. आता नाश्ता केला तर सगळे पण जिरला ते. दुसऱ्या कोणताच व्हिडिओ नाही त्याच्यात. नुसतं खाली करून पळायचं नसतं बरं का. हे डाम आणि ते काढायचं आणि ते राश्या टाकायच्या. आणि इकडं बघू शकतंय भारा गुतवायला पण माणूस ठेवलेला आहे तिकडं. बघू शकताय कशा प्रकारे ऊस खाली पडतंय गव्हाणीत, आणि तिथून मग कारखान्याच्या आतमध्ये जातं.
ठेव का नंबर काय सांगू थांब तर मित्रांनो जीवनामध्ये फर्स्ट टाइम 10 टायर ट्रक चालवतोय आणि याच्यात कवडीची बी अक्कल नाही आणि त्याच्यात बी उसाना भरलेले काबू काटा करायला चाललो इकडून घाल नाही सेन्सर कडून येतो हा किडाचे अरे सरळ जाऊ दे ना बस अम्मा मार फोन येऊ दे शेवार काय एकदम तिकडे पाय लागला का विचार सर माग अरे सर माग आहे दुसरा बस 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 ए 70 चाय वर वर आणि आपला जोडीदार टोळेवाल्याला काही बोलला का काय ते नाही माहिती वायर नेट टाकले नाही अख्खा एक थप्पी म्हणजे खालीच राहिलेले आता अवकाळ होणार फेकाया जोडीदार घेतले फेकायला
गाडी वडी